तब्बल 15 दिवस हा ताजमहाल अदृश्य स्वरूपात होता। पाकिस्तानसाठी तो पूर्णपणे गायब झालेला होता। मित्र हो, नमस्कार। भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची प्रत्यक्ष घोषणा झाली नसली तरी गेल्या 2-3 दिवसापासून जे काही सुरू आहे ते युद्धच आहे ना। घोषित केलेलं नसलं तरी जे सुरू आहे ते युद्धच आहे। ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग आता सुरू झालेला आहे। बघा, भारत आक्रमक होताच पाकिस्तानची भंबेरी उडाली। पाकिस्तान घाबरून गेलं। पाकिस्तानी आधी पोकळ अशा पद्धतीच्या वल्गना केल्या, धमकी दिल्या, अणु बॉम्ब टाकण्याची सुद्धा धमकी भारताला दिली। या भिक्कार पाकिस्ताननं अत्यंत घाबरलेल्या मानसिकतेतून पाकिस्तान फक्त या धमक्या देत राहिला। अवघ्या 2 दिवसात पाकिस्तान मेटाकुटीला आला, जेरीला आला, बेजार झाला। हल्ले होऊ नयेत म्हणून दोन्ही देशामध्ये बघा ब्लॅकआउट करण्यात येतं। 1971 सालच्या भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला सुद्धा अशाच प्रकारे ब्लॅकआउट करण्यात येत होतं, म्हणजे रात्री अंधार करून ठेवला जात होता। युद्धाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं याची माहिती दिली जात होती। त्यावेळेला सुद्धा मॉक ड्रिल करण्यात आलं आणि नागरिकांना स्वतःच्या संरक्षणाची माहिती देण्यात आली होती। युद्धाच्या परिस्थितीमध्ये शत्रू राष्ट्राकडून विशिष्ट आणि महत्वाच्या ठिकाणी हल्ले होण्याची शक्यता अधिक असते। 1971च्या युद्धामध्ये आपला ताजमहाल संकटात आलेला होता। ताजमहाल उद्ध्वस्त होण्याची भीती यावेळेला व्यक्त केली गेली होती। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या युद्धामध्ये ताजमहालचे नुकसान होण्याची शक्यता होतीच होती। पाकिस्तानकडून ताजमहालवर हल्ला होण्याची भीती देखील व्यक्त केली गेली होती। अशा वेळी ताजमहाल वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज भारताला वाटली। पांढऱ्या संगमरवराचा हा ताजमहाल तसा उंच आहे आणि या उंचीमुळेच उंचावरून ताजमहाल लगेच दिसून येतो। त्यामुळे शत्रू राष्ट्राला भारतावर हल्ला करणं अधिक सोपं गेलं असतं। आणि ही बाब लक्षात घेता पूर्ण ताजमहाल हिरव्या कपड्यांनी झाकून टाकण्यात आला होता। ताजमहालाच्या आसपासच्या भागात झाडांनी, झाडांच्या फांद्यांनी हे सगळं झाकून टाकलं होतं, जेणेकरून ताजमहाल दिसत नव्हता, अदृश्य करून टाकण्यात आलेला होता। आणि या काळात, युद्धाच्या काळामध्ये ताजमहाल परिसरामध्ये पर्यटकावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती। ताजमहाल अशा स्थितीत साधारणपणे 15 दिवस होता झाकलेल्या अवस्थेमध्ये। तब्बल 15 दिवस हा ताजमहाल अदृश्य स्वरूपात होता। पाकिस्तानसाठी तो पूर्णपणे गायब झालेला होता। आताही पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेलीच आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपला हा ताजमहाल झाकून ठेवणार की काय? उत्तर प्रदेश सरकारनं अजून तरी याबाबत कुठलाही आदेश दिला नाही, निर्णय घेतलेला नाही। पण तशी गरज पडली तर पुन्हा एकदा ताजमहाल 1971 प्रमाणे झाकला जाऊ शकतो।